नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपली सीईटी आता अगदी 30 दिवसावर आलेली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी आपली जी PYQ सिरीज सुरू झालेली आहे त्याच्यातला 19 एप्रिलचा शिफ्ट सेकंडचा पेपर तुमच्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत। नक्कीच तुम्हाला हे PYQs फायदेशीर ठरणार आहेत, कारण याच्यातलेच क्वेश्चन्स 40 to 50% क्वेश्चन्स तुमच्या देखील सीईटीला या वर्षी 2026ला रिपीट होणार आहेत। चला तर मग बघूया। पहा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे सेकंड शिफ्टचा 19 एप्रिल PCM 2025। व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड फ्रेंड्स। IUPAC नेम दिलेल्या कंपाऊंडचं काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। त्यासाठी बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिलेलं आहे। आता इथं तुम्हाला पॉलीफंक्शनल कंपाऊंड असल्यामुळे बघावं लागणार आहे की कशा पद्धतीने नंबरिंग होणार आहे। तर इकडे हॅलोजन आहे आणि इकडे डबल बॉन्ड आहे। इकडून जर बघितलं तर 2 नंबरला डबल बॉन्ड येतो। किती नंबरला येतो? 2 नंबरला। हे पहा 1 2, आणि इकडून जर आलो तर डबल बॉन्ड आपल्याला 1 2 3 नंबरला येतो। सो जवळ डबल बॉन्ड कुठे आहे ते बघितलं पाहिजे, कारण डबल बॉन्डची जी प्रायोरिटी असते मित्रांनो ती हॅलोजन पेक्षा जास्त असते पॉलीफंक्शनल कंपाऊंड मध्ये। त्यामुळे आपण त्याचा विचार करूयात। जर आपण नंबरिंग केलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल 3 4 5। सो 4 ब्रोमो आहे हा, आणि तिथंच मेथिल पण आहे 4 ब्रोमो 4 मेथिल, जो काय आहे पेंटोइन। सो 4 ब्रोमो 4 मेथिल पेंटोइन। ऑप्शन नंबर तुम्हाला दिसत आहे कुठला? बी। सो खूप सोपा IUPACचा नेमचा पहिलाच क्वेश्चन या शिफ्ट मध्ये आलेला होता। पहा, क्वेश्चन नंबर 2 आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ KSP फॉर सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ BaOH ट्वाइस हॅव्हिंग pH 12। आता तुम्ही जर पाहिलं तर KSP काढायला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हा सॉल्ट दिलेला आहे कुठला? BaOH ट्वाइस। तुम्ही इथं बघू शकताय Ba2 प्लस ट्वाइस OH मायनस, असं त्याचं डिसोसिएशन असेल। इट मीन्स इथं जर नंबर ऑफ मोल्स बघितले आपण, याची सोल्युबिलिटी S घेऊयात, याची सोल्युबिलिटी आपल्याला 2S घ्यावी लागेल। पण ऑलरेडी तुम्हाला pH दिलाय आणि हा तर हायड्रॉक्साईड आहे म्हणजे बेस आहे मित्रांनो। सो लक्षात ठेवा, अगोदर pH पेक्षा आपल्याला महत्त्वाचा आहे pOH। कसा काढणार pOH? तर pH प्लस pOH इज इक्वल टू काय असते? 14। देअरफॉर pOH इज इक्वल टू काय येणार? 14 मायनस pH। आपला pH किती दिलेला आहे? 12। सो 14 मायनस 12, pOH किती आला मित्रांनो? 2। सो सगळ्यात अगोदर तर आपला pOH जो आहे तो काढावा लागेल आपल्याला। 2 काढला, 2 आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन किती आलं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन तुम्ही समजून घ्या, हे किती आहे? 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2 आहे। सो याला आपण मग घेऊ शकतो 2S इज इक्वल टू, पहा 2S इज इक्वल टू 1 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2, कारण pOH आपला किती आहे? 2 आहे, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन आपण मायनस 2 घेतलं। साहजिकच S बरोबर किती येईल? तर ह्याच्या निम्मच येणार आहे, म्हणजे 1/2 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2। इट मीन्स इट इज 0.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2। खूप सोपं आहे। मग आता आपल्याला काय विचारलंय? KSP विचारलंय। सो देअरफॉर KSP फॉर दिस सॉल्ट ऑलरेडी आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय येणार आहे? Ba2 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस रेस टू द पॉवर काय असेल त्याचा? एक्सपोनंट, इट मीन्स 2। जर तुम्ही बघितलं दोघांचंही तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आता माहिती आहे, ह्याचं किती आहे? सोल्युबिलिटी मीन्स यस किती आहे? 0.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2, आणि 2S किती असेल? त्याच्या दुप्पट आहे, पण त्याचा काय घ्यावं लागेल? स्क्वेअर। सो इंटू काय येणार आहे? 1 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 2 चा, म्हणजेच 2S चा, याचा स्क्वेअर घ्यावा लागेल सोल्युबिलिटीचा। सो ओव्हरऑल जर तुम्ही हे सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे उत्तर काय येते? 0.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ, हे 5 आहे बरं, 0.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ, हे 4 मायनस 4 आणि हे 2 मायनस 6 आलं। परंतु आपण हे जर पूर्ण सॉल्व केलं तर ते असं येत आहे KSP बरोबर आपल्याला उत्तर एवढं यायला पाहिजे मित्रांनो, 5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 7, आणि ते आहे ऑप्शन डी मध्ये। चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे याच शिफ्ट मधला, बेन्झोनायट्राइल ऑन रिडक्शन विथ स्टॅनस क्लोराइड म्हणते। सो स्टॅनस क्लोराइड म्हणजे SnCl2 आला मित्रांनो, इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl। सरळ सरळ दिसतंय, नेम रिएक्शन आहे आपली अल्डिहाइड्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड मधली। बेन्झोनायट्राइल म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो सायनोबेन्झीन।
हा जो सायनोबेन्झिन आहे याला जर आपण SnCl2 प्लस HCl ने रेड्यूस केलं तर हा अगोदर इमिन हायड्रोक्लोराईड बनवतो, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. CN च्या ऐवजी CH डबल बॉन्ड NH.HCl हा झाला आपला इमिन हायड्रोक्लोराईड. आणि याला जर आपण फर्दर हायड्रोलिसिस केलं, ॲसिड हायड्रोलिसिस म्हणजे H3O प्लस, तर सरळ सरळ नेम रिॲक्शन आहे. हा तुम्हाला काय देईल, तर तुम्हाला हा बेन्झल्डिहाइड देईल. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट? Benzaldehyde is our product. चलो, identify the following salts so that the solubility of salt in water decreases with increase in temperature. जनरली सॉल्टची सोल्युबिलिटी मित्रांनो वाढत जाते, परंतु या केसमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की सोल्युबिलिटी डिक्रीजेस म्हणताय टेम्परेचर वाढवल्यानंतर. तर टेक्स्टबुक क्वेश्चन आहे, सरळ सरळ इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे. ह्या सगळ्यांची वाढत जाते, हा एकच आहे ज्याची कमी होते, कारण ह्याची जी प्रोसेस आहे ती एक्झोथर्मिक आहे. आणि एक्झोथर्मिकच्या बाबतीत हीट इव्हॉल्व होते, जसं जसं टेम्परेचर वाढत चाल तसं तसं ही सोल्युबिलिटी कमी होत जाते. ठीक आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट. विच फ्रॉम द फॉलोइंग पॉलिमर्स इज ऑब्टेन्ड बाय कंडन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडन्सेशन मध्ये तयार होत असताना पॉलिमर काहीतरी एलिमिनेट केलं जात असतं मित्रांनो. सो तुम्ही बघू शकता पॉलिथिन तर ॲडिशन आहे, कारण इथिलीनचं पॉलिमरायझेशन होत असतं, ॲडिशन आहे. पॉलिएक्रिलोनायट्राइल हा पण तसाच आहे, CH3CH2CN. विनिल सायनाइड जो आहे तुम्हाला ह्याचं काय करायचं आहे, पॉलिएक्रिलोनायट्राइल करायचं आहे. त्याच्यानंतर टेफ्लॉन हा देखील ॲडिटिव्हच पॉलिमर आहे मित्रांनो. सो जर सगळेच हे ॲडिटिव्ह आहेत तर हा एकच आपला ऑप्शन उरला, नायलॉन 66 जो की कंडन्सेशन पॉलिमर आहे. For a galvanic cell consisting of zinc electrode and standard hydrogen electrode, E0 तुम्हाला दिलेले -0.76 volt. Identify the reaction that takes place at positive electrode during the working of cell म्हणताय. आता पहा, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन या ठिकाणी मित्रांनो त्यांनी दिला होता की, आणि फिक्स क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे 3 क्वेश्चन्स फिक्स आहेत, केमिकलचे 3 क्वेश्चन फिक्स आहेत, थर्मोचे 3 क्वेश्चन फिक्स आहेत, सॉलिड स्टेटचे 3 क्वेश्चन फिक्स आहेत. सगळ्या फिजिकल केमिस्ट्रीला 12वीला वेटेज खूप चांगलं आहे, जवळपास 17-18 मार्काचं फिजिकल केमिस्ट्री 12वीचं आहे. सो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कोणता असेल, ज्यावेळी झिंकला तुम्ही कोणासोबत जोडणार आहे, हायड्रोजन सोबत जोडणार आहे, तर साहजिकच झिंक स्वतः ऑक्सिडाइज होईल मित्रांनो. झिंक जर ऑक्सिडाइज होणार असेल, झिंकचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. 2++2 इलेक्ट्रॉन, इट रिलीजेस 2 इलेक्ट्रॉन. आणि ही प्रोसेस निगेटिव्ह इलेक्ट्रोडला चालते, ॲनोडला चालते. ॲनोड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ऑलवेज दॅट ॲनोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला रिडक्शन होणार आहे. कोणाचं रिडक्शन होणार आहे, तर जे हायड्रोजन आयन्स आहेत ते हे 2 इलेक्ट्रॉन्स घेतील आणि तो रिलीज होईल H2 गॅस म्हणून. तर ट्वाइस H+2 इलेक्ट्रॉन्स दॅट गिव्स H2. ह्याचा ऑप्शन डी येईल मित्रांनो. खूप सिंपल रिएक्शन इथं दिलेली होती. विच फ्रॉम द फॉलोइंग पॉलिमर्स इज क्लासिफाईड ॲज फायबर. सो बघा, युरिया, फॉर्मल्डिहाइड, रेझिन, पॉलिस्टायरीन, निओप्रीन हे सगळेच काय आहेत, प्लास्टिक कॅटेगरीमध्ये येतात, रेझिन कॅटेगरीमध्ये येतात. पण नायलॉन 66 हा फायबर कॅटेगरीमध्ये येणारा पॉलिमर आहे मित्रांनो. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन परत एकदा पॉलिमरचा विचारला होता. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ रिएक्शन रेट फॉर रिएक्शन स्टेटेड बिलो. तुम्हाला एक रिएक्शन दिलेली आणि रेट एक्सप्रेशन विचारले मित्रांनो. पहा, डाव्या बाजूला इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे. हे दोघं जण रिएक्टंट आहेत मित्रांनो. सो ह्यांचं निगेटिव्ह घ्यावं लागतं रेट एक्सप्रेशन. कुठं निगेटिव्ह आहे, इथं नाही, गेला. इथं पण नाही, गेला. इथं निगेटिव्ह आहे बघा, कारण रिएक्टन्स कन्झ्युम होतात म्हणून निगेटिव्ह साईन. हे पहा, निगेटिव्ह. आता हे 3ला 1/3 होणार, हे पण निगेटिव्ह. पण हा प्रॉडक्ट आहे तर हे पॉझिटिव्ह आहे. सो करेक्ट ऑप्शन इज सी फॉर दिस क्वेश्चन, जो की केमिकल कायनेटिक्सचा रेट एक्सप्रेशनवरचा क्वेश्चन होता. नेक्स्ट, which of the following methods is used to prepare dihydrogen in purity 99%, 99.5% pure डायहायड्रोजन H2 कुठून बनवला जातो, कोणत्या मेथडने बनवला जातो. तर जे ऑप्शन्स दिले होते मी तुम्हाला ॲज इट इज देतोय, कारण हे ऑप्शन्सच चुकले होते. याच्यापैकी कोणताही ऑप्शन नाही. इलेक्ट्रोलायसिस ऑफ BaOH ट्वाइस. खरं तर याचं इलेक्ट्रोलायसिस हा ऑप्शनमध्ये पाहिजे होता, पण तो दिलेला नाही. सरळ सरळ टेक्स्टबुक क्वेश्चन आहे आपला S ब्लॉक एलिमेंटचा 11वीचा. त्यामुळे तिथं जाऊन चेक करा, ह्या ऑप्शनमध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला नव्हता. सायक्लोहेक्झिन ऑन ऑक्सिडेशन विथ KMnO4 इन डायल्यूट H2SO4 फॉर्म्स. सहज आहे मित्रांनो, खूप सोपा क्वेश्चन आहे. सायक्लोहेक्झिनचं काय करा म्हणताय, KMnO4 आणि डायल्यूट H2SO4.
जर तुम्ही याला ऑक्सिडाइज केलं तर साहजिकच हा ब्रेक होऊन जाईल, रिंग ब्रेक होईल आणि तुम्हाला 6 कार्बनचा डायकार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल, जो की कोण आहे हे पहा 1 2 3 4 5 6 ॲडिपिक ऍसिड. याला काय म्हणतात? ॲडिपिक ऍसिड म्हटलं जातं. सो हा तुम्हाला ऑप्शन डी मध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. 12वीची रिएक्शन आहे. Calculate the enthalpy change of vaporization of benzene if 13 grams of benzene vaporized by supplying 5.1 kilojoules of heat. तुम्हाला एन्थाल्पी चेंज ऑफ वेपरायझेशन म्हणजे मोलार साठी विचारले. 1 मोल साठी किती येईल एन्थाल्पी चेंज? त्यांनी त्यासाठी गिवन डेटा काय 13 ग्रॅम बेन्झिन दिलाय आणि त्याच्या वेळी लागणारी हीट पण दिलेली. सो आपण अगोदर नंबर ऑफ मोल्स काढूया. 13 ग्रॅम बेन्झिनचं मोलार मास तुम्हाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो. पहा कार्बन 12 असतं, 1272 आणि हायड्रोजनचं 6 78. सो मोलार मास ऑफ बेन्झिन किती असतं 78 ग्रॅम्स पर मोल. सो 78 ने डिवाइड केलं तर आपल्याला एन आला. हा किती येतो 13 1 13 13,78 1/6. जर हे आपण विचार केला मित्रांनो तर हे किती येत आहे 1 पॉईंट. तुम्ही जर विचार केला 0 पॉईंट येईल 1 नाही येणार, इट्स माय मिस्टेक. हे किती येईल 0 पॉईंट. आता जर तुम्ही बघितलं तर 166 येईल ओके नाही, कारण 6 1 6 4 होतं 6 6 36 6 6 36. सो तुमच्याकडे एन व्हॅल्यू आलेली मित्रांनो. आता तुम्ही जर बघितलं तर 0.166 मोलला किती आहे 5.1 किलो जूल हीट आहे. तर विचारलंय किती एन्थाल्पी चेंज म्हणजे 1 मोल साठी विचारलेलं. सो 1 मोलला किती हे जर आपण सॉल्व्ह केलं मित्रांनो तर साहजिकच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल हे 30.6 येईल. तुम्ही स्वतः पण करून बघा 30.6 येतं. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. नेक्स्ट the volume of simple cubic unit cell is पहा एक क्यूब तुम्हाला दिला मित्रांनो. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ x काढा म्हणतोय इफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल. अ पार्टिकल म्हणजे खूप महत्वाचं आहे. एका पार्टिकलचा व्हॉल्यूम दिलेला आहे. इन इट इज 2.1 × 10⁻⁻23. सर मित्रांनो केमिकल कायनेटिक्स नाही तर हा सॉलिड स्टेटचा न्यूमेरिकल आहे. सॉलिड स्टेटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलेला आहे आणि युनिट सेल पण कोणते सिंपल क्यूबिक. सो तुम्हाला ए क्यूब ऑलरेडी दिलाय. किती दिलाय x × 10⁻23. त्यानंतर अजून काय दिलंय व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल दिलाय मित्रांनो. तो किती दिलाय 2.1 × 10⁻⁻23 दिलाय. आपण काय करूयात हे ऑलरेडी दिलंय ना 2.1 × 10⁻⁻23. पण व्हॉट इज द रिअल इक्वेशन फॉर व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल तर तुम्हाला 4/3 पाय म्हणजे 22/7 इंटू आर क्यूब. आता सिंपल क्यूबिक युनिट सेलच्या बाबतीत आर म्हणजे किती असते मित्रांनो a/2 असते. हाफ ऑफ द एज लेंथ असते. हे कोणालाही माहिती आहे. जे अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हे a/2 असतंय. मग आता याला काय करायचं बोला आर क्यूब घ्यायचं आपल्याला. आर क्यूबच्या ऐवजी a/2 क्यूब घेऊयात. मग तुमच्या लक्षात येईल 4/3 × 22/7 इंटू ए चा क्यूब. ऑलरेडी ए चा क्यूब तर दिलाय मग इथे घेऊन टाकू x × 10⁻⁻23 डिवायडेड बाय 2 चा क्यूब किती येते 8. आणि हे जर सगळं सॉल्व्ह केलं मित्रांनो तुमच्या लक्षात येईल आता काम खूप सोपं झालं. हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर x ची व्हॅल्यू तुम्हाला स्वतः सांगता येऊ शकते किती येते. सो फायनली ह्या कॅल्क्युलेशनला सॉल्व्ह केलं तर आन्सर येईल 4. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस न्यूमेरिकल. कारण हे फक्त तुम्हाला सिम्पली सॉल्व्ह करायचं 4 1 4 4 2 8. हे तुम्ही करू शकता. नोटबुक घेऊन बसा. प्लेन पेपर बघत बसू नका. याचा फायदा तसा नाही होणार. तुम्हाला स्वतः बघावं लागेल की सर सोल्युशन कसं देत आहेत. ओके चलो नेक्स्ट. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंडचा IUPAC नेम काय आहे ते तुम्हाला स्वतः बघायचं आहे मित्रांनो. IUPAC नेम लेट्स चेक फॉर द आन्सर. हे पहा ज्यावेळी आपण इथून नंबरिंग करूयात 1 2 3 अल्कॉक्सी ग्रुपला आर ग्रुपपेक्षा कमी प्रायोरिटी असते. पॉलिफंक्शनलमध्ये एक रूल लक्षात ठेवा OR ग्रुपची प्रायोरिटी ही कमी असते आर ग्रुपपेक्षा. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं म्हणून तर मी इथून 1 2 3 असं केलंय. मग 3-मेथॉक्सी कुठे आहे बघा 3-मेथॉक्सी 1 डायमेथिल बी मध्ये आहे. खूप सोपा परत एकदा इथरचा क्वेश्चन होता नॉमेनक्लेचरचा. What is the pH of buffer solution prepared by mixing 0.01 molar weak acid and 0.02 molar salt of weak acid with strong base. Okay. सो पीके तुम्हाला दिलेलं आहे. ऑलरेडी आपल्याला pH ऑफ ॲसिडिक बफर
पाहायचं आहे तर ते येत आहे pKa प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. सो हे जर सॉल्व केलं pK ऑलरेडी तुम्हाला दिलाय मित्रांनो 4.680 प्लस लॉग टू द सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन किती दिलेले पहा, हे पहा हे वीक ऍसिड आहे आणि हे सॉल्ट आहे 0.02 मोलार आहे. सो 0.02 डिवायडेड बाय वीक ऍसिड किती आहे 0.01. आता हे जर तुम्ही विचार केला तर 4.680 प्लस हे किती येत आहे लॉग 2 येईल मित्रांनो, कारण हे सॉल्व करून बघा लॉग 2. मग लॉग 2 किती असतंय पाठच ठेवा 0.3010 30-10 असतंय, पाठच करायला लागतील 1 ते 10 लॉगच पाठ करायला लागतील तर तुमचं उत्तर येऊ शकतं. सो हे जर तुम्ही आन्सर ऍड केलं तर हे येईल 4.9 समथिंग. सो 4.9 चा ऑप्शन कुठं दिसतोय तुम्हाला बघा 4.9 एकच ऑप्शन आहे, ऑप्शन सी इज द राइट आन्सर फॉर दिस वन. चलो calculate the entropy change of surrounding if 2 moles of H2 and 1 mole of O2 gas combine to form 2 moles of liquid water by releasing 525 kilojoule heat to the surrounding at constant pressure and 300 Kelvin. सो काढायला काय सांगितलं मित्रांनो एंट्रॉपी चेंज म्हणजे डेल्टा एस विचारलाय तुम्हाला आणि त्यासाठी तुम्हाला काय दिलंय रिलीज हीट दिली आहे. सो सिंपल फॉर्म्युला आहे डेल्टा एस इज इक्वल टू मायनस डेल्टा एच अपॉन टी. खूप सिंपल फॉर्म्युला आहे, दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत. हे पहा हीट रिलीज किती आहे 525 आणि टेम्परेचर किती आहे 300. सो देअरफॉर डेल्टा एस इज इक्वल टू मायनस हीट रिलीज म्हणजेच आपलं परत मायनस 525 रिलीज असल्यामुळे मायनसच घ्यावं लागेल, हे मायनस वेगळं आणि डेल्टा एच निगेटिव्ह रिलीज आहे म्हणून निगेटिव्ह घेतला ते वेगळं, परंतु तिथं जे युनिट आहे ते किलो जूल आहे डिवायडेड बाय टेम्परेचर 300. सो हे जर सॉल्व केलं मायनस मायनस प्लस 525 डिवाइड बाय 300 किलो जूल येणार आहे. जे काय येणार आहे ते तुम्ही जर विचार केलं तर 3 2 6 म्हणजे दुप्पट तर नाही 525 आहे 600 नाही आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. तर हे किती येत आहे 1.75 येते मित्रांनो 1.75 किलो जूल. पण आपल्याला जे आन्सर्स मध्ये दिलंय ते सगळं जूल पर केल्विन दिलंय. सो याला जर 10 टू द पॉवर ऑफ 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे होऊन जाईल जूल्स पर केल्विन कारण आपण टेम्परेचर आहे. सो पर केल्विन ओके. सो आता हे जर सॉल्व केलं तर हे येते 1750 जूल्स पर केल्विन. ऑप्शन कुठं आहे चेक करा, बी बॉम्बे इज द राइट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट 16 1 मिनिट 16 आयडेंटिफाय द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ निओपेंटेन. किती सोपा आहे मित्रांनो, सगळ्यात शेंबडा क्वेश्चन. तुम्ही जर बघितले ऑप्शन्स तर निओपेंटेन ऑप्शन सी आहे, खूप सोपा जीओसीचा क्वेश्चन होता. व्हॉट इज द नंबर ऑफ फॅराडे रिक्वायर्ड टू फॉर्म 1 मोल ऑफ H2. तुम्हाला H21 मोल तयार करायचा आहे आणि याला किती फॅराडे लागतील तर 2 हायड्रोजन आयन लागतात, मग 2 इलेक्ट्रॉन लागतील. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅराडे ही त्याची रिक्वायरमेंट असेल मित्रांनो, कारण H2 चा 1 मोल तयार करायचा. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा परत एकदा क्वेश्चन. आयडेंटिफाय द नेम ऑफ मेथड यूज फॉर 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल ॲज फॉलो. आता हे जे दाखवलंय शेंबड्या लेकराला पण कळतंय की फिशर प्रोजेक्शन आहे. आडव्या आणि उभ्या लाईनचं जे रिप्रेझेंटेशन असतं ते किती सोपं आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. जीओसीचा परत एक क्वेश्चन होता. आयडेंटिफाय द करेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ओलियम. पाठच ठेवा मित्रांनो H2S2O7. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन पी ब्लॉक मधला H2S2O7. ऑप्शन सी इज द राइट ऑप्शन फॉर दॅट. विच ऑफ द फॉलोइंग इज रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला पाहिजे मित्रांनो. इथं तुम्हाला पहा के चा पण तेवढाच आहे, इथं पण तेवढाच आहे. सोडियम इथं तेवढाच आहे, इथं पण तेवढाच आहे. नाही Mg इथं +2 आहे, Mg इथं पण +2 आहे म्हणजे चेंज नाही झाला. सो हे पण नाही. कॅल्शियम इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. नाही. झिंक इथं पहा न्यूट्रल आहे म्हणजे 0 आहे, पण झिंक इथं किती आहे, हे -1 असते. सायनाइड एक सायनाइड -1 2 सायनाइड -2 म्हणजे झिंक किती येईल +2 चेंज झालाय. पहा Ag इथं किती आहे +1 आहे, इथं Ag न्यूट्रल आहे कारण सॉलिड तयार झाला. सो 0 चेंज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. नेक्स्ट आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन्स. एक रिएक्शन दिले पहा, मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड दिलाय CH3MgBr. याला कॅडमियम क्लोराइड सोबत रिएक्ट केलं CdCl2. लक्षात घ्या मित्रांनो प्रोडक्ट काय येणार आहे याचा, तुम्हाला हा दिसेल डायमेथिल कॅडमियम असा येईल याचा प्रोडक्ट, आणि जो काही MgBr आहे तो कॅडमियमला अटॅच होऊन जाणार आहे. सो डायमेथिल कॅडमियमला परत कोणासोबत रिएक्ट करायला आपण ॲसिटिल क्लोराइड सोबत COCl.
2 मोल्स घ्यावा लागेल याचा. आणि तुम्हाला लक्षात येईल की हे डायमेथिल आहे, ट्राय झालं माझ्याकडून चुकून, CH3 ट्वाईस करा. सो CH3COCH3 प्रोपॅनोन 2 मोल्स घ्या. इथं 2 मोल्स आहे ना, ॲसेटिल ग्रुप 2 वेळा आहे तिथं. आणि हे जे 2 क्लोरीन आहे ते कॅडमियमला द्या, म्हणजे बाय प्रोडक्ट CdCl2 निघून जाईल. ओके, सो प्रोपॅनोन इज द राईट आन्सर. बी कोण असेल मित्रांनो? प्रोपॅनोन. कीटोन आहे, ॲसेटोन. IUPAC नेम त्याचं. What is the number of CC double bonds present in linolenic acid molecule म्हणताय. सो लिनोलेनिक 18 कार्बनचा असतो मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे असतंय 9 12 15. सरळ सरळ टेक्स्टबुक क्वेश्चन आहे. 9 12 15. ऑक्टा डेका म्हणजे 18 झाले. ऑक्टा डेका. ट्राय म्हणजे 3. काय? इन म्हणजेच डबल बॉन्ड. ओइक ऍसिड हे त्याचा IUPAC नेम आहे. कोणाचं? लिनोलेनिक ऍसिडचं. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा, सेम क्वेश्चन रिपीट होतात. सो नंबरिंग जर केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, 9 ला एक आहे, 12 ला दुसरा आहे आणि 15 ला तिसरा आहे. तर या पद्धतीचा लिनोलेनिक ऍसिड असतो. एकूण 3 डबल बॉन्ड असतात. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट. विच अमॉंग द फॉलोइंग इज अन ॲलिलिक हॅलाइड. ॲलिलिक हॅलाइड कोणता असतो? तर डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा. आता इथं सगळे प्रोपीनच आहेत, तर मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो प्रोपीनसाठी. तुम्ही बघू शकता इथं पहा, CH2 डबल बॉन्ड CH आणि CH2 करा. त्याला तुम्हाला जोडायचं आहे, सगळीकडे ब्रोमीन आहे म्हणजेच ब्रोमीन जोडला. तर हा sp3 हायब्रिडाइज कार्बन याला म्हणतात डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा sp3 हायब्रिडाइज कार्बन, त्याला म्हणतात ॲलिलिक कार्बन. ब्रोमीन तिथं जोडलाय म्हणजेच 1 2 3 3 नंबरला ब्रोमीन येतो मित्रांनो. सो दॅट इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, when tertiary butyl bromide is heated with silver fluoride AgF सोबत रिएक्ट करायचे, the major product obtained is. सो खूप सोपं आहे. हा आपला टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि याला आपल्याला AgF सोबत रिएक्ट करायचं आहे. स्वार्ट्झ रिएक्शन आहे. सिंपली ब्रोमीन काढा, फ्लोरीन जोडा. तुम्हाला लक्षात येईल की इथंच येतो तो 1 2 3. सो इथं फ्लोरीन जोडला तर 2 फ्लोरो 2 मेथिल. कुठं आहे? 2 फ्लोरो 2 मेथिल. ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन फॉर दिस वन. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट. तुम्हाला KF विचारलाय. सॉल्वंट ई बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन दिलाय 319.8 आणि सॉल्वंटचा 319.5 आहे. सो मित्रांनो, KF काढायचा असेल तर सिम्पलेस्ट फॉर्म्युला काय असतो? डेल्टा TF अपॉन M. ह्यालाच रिअरेंज पण करा. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M येईल. पण डेल्टा TF आपल्याला काढावं लागेल. सो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, सोल्युशनचा किती आहे? 319.8. सॉल्वंटचा किती आहे? 319.5. ह्या दोघांचा डिफरन्स अपॉन मोलॅलिटी किती आहे? 0.12. सो खूप सोपा न्यूमेरिकल होता सोल्युशन टॉपिकचा. हा जर डिफरन्स काढला तर हा येतो मित्रांनो 0.3 अपॉन 0.12. सोडवलं तर लक्षात येईल तुमच्या, याचा आन्सर येतं 2.5. सो 2.5 केल्विन kg पर मोल इज द राईट आन्सर. नेक्स्ट, विच फ्रॉम द फॉलोइंग पेयर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स प्रोड्यूस इक्वल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज म्हणते. म्हणजे जे 2 मॉलिक्यूल आहेत त्या दोन्हीमध्ये एक एक ग्लुकोज आला पाहिजे किंवा 2 2 आले पाहिजेत. तर सुक्रोज मध्ये एक असतंय, लॅक्टोज मध्ये पण एक असतंय. मला वाटतं ऑप्शन एच येणार आहे. तरी पण दुसरे बघूया आपण. इथं लॅक्टोज एक आहे, पण माल्टोज मध्ये तुम्ही बघा 2 असतात, म्हणून इथं चुकलं. सुक्रोज एक आहे, माल्टोज परत आहे, म्हणजे 1 2 परत हे वाले. रॅफिनोज माल्टोज इथं तर काय मल्टिपल आहे, इथं पण तोच दिलाय. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. 27. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स हॅज अ स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री. खूप सिंपल इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन. केमिकल बॉन्डिंगचा होता मित्रांनो. केमिकल बॉन्डिंग 11वीचा आपला टॉपिक. सो इथं लोन पेअर नसणारा हा एकच आहे, सिलिकॉन टेट्राक्लोराइड. याचीच जॉमेट्री मित्रांनो काय असते? स्क्वेअर प्लॅनर असते. बाकी ठिकाणी का नाही त्याचा विचार करा. इथं लोन पेअर आहे, इथं लोन पेअर आहे, इथं लोन पेअर आहेतच. सो सगळ्यांकडे लोन पेअर आहे, त्यामुळे जॉमेट्री स्क्वेअर प्लॅनर राहत नाही. एकच ऑप्शन, ऑप्शन ए. 28. व्हॉट इज द लॉस इन मोलार मास. मोलार मासचा लॉस किती होईल? प्रायमरी अमाइन इज ऑब्टेन बाय हॉफमन्स डिग्रेडेशन ऑफ अमाइड.
सो लक्षात ठेवा मित्रांनो, हॉफमन्स डिग्रेडेशन ऑफ अमाइडची जी रिएक्शन आहे RCONH2 याच्यासाठीच रिलेटेड आहे, Br2 + KOH अशी ती रिएक्शन आहे आणि तुम्हाला जो मिळतो तो RNH2 याच्यामध्ये प्रॉडक्ट मिळतो आणि जे काही बाय प्रॉडक्ट मिळतात ते मिळतात. पण इथं तुम्हाला RCONH2 मधून कोण गायब झालेला दिसतो? CO म्हणलं तर कार्बनचं किती आहे 12, ऑक्सिजनचं किती आहे 16. लॉस ऑफ CO ग्रुप म्हणजे किती मास लॉस झाला तर 12 + 16 28 ग्रॅम चा लॉस आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन, कारण CO ग्रुप निघून चालला अमाइड मधला. नेक्स्ट, विच फ्रॉम द फॉलोइंग इज ट्रू अकॉर्डिंग टू गे-लुसॅक्स लॉ म्हणते. गे-लुसॅक्स लॉ स्टेटमेंटच पाठ ठेवा. V नाही, त्याचा V/T चा संबंध नाही, डेन्सिटी पण नाही. प्रेशर टेम्परेचर रिलेशनशिप आहे गे-लुसॅक्स लॉ. सो P/T कॉन्स्टंट आहे बिकॉज प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. दिस इज द स्टेटमेंट ऑफ गे-लुसॅक्स लॉ. GLL लक्षात ठेवा. सो P = KT or K = P/T should be remains constant here. Option C is the right option for this one. Next, identify example of sorption from the following. सरळ simple adsorption colloids मधला टेक्स्टबुक क्वेश्चन आहे. सॉर्प्शन म्हणजे दोन्हीचं मिक्सन पाहिजे. कोणतं? ऍडसॉर्प्शन प्लस ऍब्सॉर्प्शन. दोन्ही कुठं घडतं? चॉक इज डिप्ड इन इंक. इंक जे आहे त्याच्यातला लिक्विड सॉल्व्हंट तो मध्ये जातो चॉकच्या आणि जो सॉलिड इंक स्टेन असतो, डाय असतो, पार्टिकल्स असतात ते वरती राहतात. म्हणून सॉर्प्शनचं एक्झाम्पल चॉक डिप्ड इन इंक हे एकच आहे, पुस्तकात आहे, ते बघू शकता तुम्ही. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन होता. Which from the following carbohydrates produces double quantity of glucose. परत एकदा तुम्हाला कार्बोहायड्रेटचा क्वेश्चन, तिथं एक ग्लुकोज म्हणलं होतं, तिथं डबल क्वांटिटी. मग असंच लक्षात ठेवा, माल्टोज इज द राईट आन्सर, कारण इथंच काय येतात दोन. इथं एक आहे, इथं एक आहे, इथं पण एक आहे, सगळीकडे इथं डबल आहे. माल्टोज इज द राईट आन्सर. इन आयोनिक सॉलिड्स anions are arranged in CCP. परत एकदा सॉलिड स्टेटचा क्वेश्चन. And cations occupy the 1/3 of tetrahedral voids. What is the formula of ionic compound? Consider A cation. Cation कोण आहे? A. anion कोण आहे? B. सो लक्षात ठेवायचं अशा पद्धतीचा सॉल्ट बनेल, कारण कुठल्याही सॉल्ट मध्ये NaCl कॅटायन अगोदर असते, anion नंतर. KCl कॅटायन अगोदर आहे, K + Cl- नंतर. सो कॅटायन अगोदर, anion नंतर. पण आता ते काय म्हणतंय, कॅटायन जे आहे ते 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स ऑक्युपाय करते. आता लक्षात ठेवा, बी जे anion आहेत, anions आर अरेंज, इथं दिलेलं बघा, anions आर अरेंज इन CCP म्हणताय. मग अगोदर anion ची संख्या किती येईल ते बघूया. anion ची संख्या जर B असेल तर anion ची संख्या जर B असेल, anion इथं दिले बघा, anion इज B. सो anion ची संख्या B आहे. टेट्राहेड्रल वॉइड ची संख्या त्याच्या काय असते? दुप्पट. सो टेट्राहेड्रल वॉइड ची संख्या काय झाली? 2B. आणि कॅटायन A किती ऑक्युपाय करतंय? 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स, म्हणजे ह्याच्या 1/3, 2B च्या 1/3 कॅटायन आहेत. सो 2B च्या 1/3 कॅटायन आहेत. हे झाले तुमचे कॅटायन आणि anion ची संख्या B आहे. आता आपण रेशो बघूया. रेशो ऑफ दिस टू कोणता? A:2B बघायचा आहे. सो कॅटायन किती आहेत आपले बघा, कॅटायन आहे 2B × 1/3:2. anion ची संख्या किती आहे? B. सो B. आता हे जर सॉल्व केलं तर हे येत आहे 2/3 ऑफ B. एक मिनिट, 2/3 ऑफ B (2B). आणि जर हे तुम्ही विचार केला, ह्याला आपल्याला इंटिजर मध्ये आणायचं असेल तर 3 ने दोघाला मल्टिप्लाय करा. ह्याला पण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 गेट्स कॅन्सल्ड. इथं मात्र काय येईल? 3 येईल. याचा अर्थ हा रेशो येतो 2:3. हा रेशो 2:3 येतो, म्हणजे A2B3 हा असेल फॉर्म्युला. सिंपल टेक्स्टबुक क्वेश्चन असे भरपूर आहेत आपल्या टेक्स्टबुक मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये. A2B3 इज द राईट आन्सर. 33. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायहेड्रिक फिनॉल? डायहेड्रिक फिनॉल कोणता नाही मित्रांनो? हा आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा ट्रायहायड्रिक आहे. फ्लोरोग्लिसिनॉल पाठच ठेवा, म्हणून आपला ऑप्शन असेल C. ऑप्शन C इज द राईट आन्सर. ट्रायहायड्रिक, कारण नॉट म्हणलंय, नॉट वर लक्ष द्यायचं असतं. नॉटचे क्वेश्चन भरपूर असतात. Calculate the concentration of aqueous solution of non-electrolyte at 300 Kelvin if its osmotic pressure is 12 atm. So simplest formula काय? Osmotic pressure pi is equal to mRT. विचारले आपल्याला मोलॅरिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, therefore m is equal to pi upon RT. दोन्ही व्हॅल्यूज तुमच्याकडे दिलेले आहेत मित्रांनो. R ची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे, पाय ची व्हॅल्यू अगोदर बघूया. ऑस्मोटिक प्रेशर किती आहे? 12 अपॉन R ची व्हॅल्यू आहे 0.0821 इंटू टेम्परेचर, ते पण महत्वाचं आहे. टेम्परेचर किती आहे? 300 केल्विन. सो 300 केल्विन.
आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे मित्रांनो 8 त्रिक 24 गुणाकार करून घ्या, सगळं सोडून बघा. तुम्हाला जर लक्षात आलं तर ह्याचा आन्सर येते 0.487. कॅल्क्युलेट करून बघा, नोटबुक घेऊन बसा. कॅल्क्युलेशन खूप सिंपल आहे, लगेचच उत्तर येतं. राऊंड ऑफ जरी केलं तर 5च्या आसपास एकच ऑप्शन आहे हा वाला. 35. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड्स इज लीस्ट सोल्युबल इन वॉटर. सगळ्यात कमी सोल्युबल मित्रांनो हे पहा, हायड्रोजन बॉन्डिंग होते जास्त सोल्युबिलिटी, हायड्रोजन बॉन्डिंग होते जास्त सोल्युबिलिटी, कारण OH म्हणजे पोलार बॉन्ड आहे, NH म्हणजे पण पोलार बॉन्ड आहे, हा हायड्रोकार्बन आहे. सो हा होऊ शकत नाही, म्हणजे आपला हाच ऑप्शन मध्ये येणार, कारण लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी सोल्युबिलिटी. नॉन पोलार आहे हा, हायड्रोकार्बन म्हणजे नॉन पोलार आणि सोल्युबिलिटी कमी असते, सोल्युबिलिटी कमी असते, म्हणून मग मिथेनचंच ऑप्शन आपल्याला चॉईस करावं लागेल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट अबाउट O2 अँड O3 मॉलिक्यूल. पहा, O2 अँड O3 आर पॅरामॅग्नेटिक, दोघांसाठी नाही, चुकीचं आहे. द एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ O3 फ्रॉम O2 इज पॉझिटिव्ह. O3 तयार होणं कोणापासून, O2 पासून तयार होणं, तर हे जे आहे एन्थाल्पी चेंज काय आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणते. त्यानंतर द एंट्रोपी चेंज इन द फॉर्मेशन ऑफ O3 फ्रॉम O2 इज पॉझिटिव्ह. आता तुम्ही बघा, O3 तयार व्हायला हे झाला तुमचा S2 आणि हा आहे तुमचा S1. तर तुम्ही इथं विचार केला तर इथं 3 मोल्स आहेत, इथं 2 आहे, 2 - 3 हे काय येते -1. एंट्रोपी चेंज पॉझिटिव्ह म्हणताय, पण ऍक्च्युली डेल्टा S काय आलाय, निगेटिव्ह. सो हे पण नाही. O3 इज मोर स्टेबल दॅन O2, चुकीचं आहे. O2 हाच खरं तर जास्त स्टेबल आहे, सो हे पण नाही. मग राहिला फक्त एकच ऑप्शन, कट मेथडने वापरला आपण. O3 फ्रॉम O2 इज पॉझिटिव्ह. एन्थाल्पी चेंज फॉर्मेशन ऑफ ओझोन इज पॉझिटिव्ह फ्रॉम O2. What is the total number of donor atoms present in tetracyanonickelate second ion? पहा, टेट्रासायनोनिकेलेट CN किती घ्या म्हणताय, 4 आणि सेकंड आयन म्हणताय, ह्याच्यात काय म्हणताय, डोनर ॲटम्स किती आहेत. तर तुम्ही जर पाहिलं तर निकेल सेंटरला राहणार, चारी बाजूला सायनाइड राहणार, म्हणजे कार्बनच्या बाजूने तो अटॅच व्हायलेला आहे. सो 4 कार्बन डोनर ॲटम्स आहेत त्याचे. सो करेक्ट ऑप्शन इज बी बॉम्बे. 38. Half life of first order reaction is 900 minutes at 400 Kelvin. Find its half life at 300 Kelvin. खूप सुंदर केमिकल कायनेटिक्सचा क्वेश्चन. याला जवळपास महाराष्ट्रातल्या अख्ख्या CETचे पोरं घाबरतात मित्रांनो. 9 लाख विद्यार्थी घाबरतात, मात्र तुम्ही घाबरायचं नाही, कारण याचा फॉर्म्युला देखील खूप सोपा आहे. तुम्हाला माहिती पाहिजे फॉर्म्युला काय आहे याचा, लॉग ऑफ K2/K1. लॉग ऑफ K2/K1 इज इक्वल टू, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, EA/2.303 R इनसाइड द ब्रॅकेट काय असतं मित्रांनो, 1 बोला लवकर, जे टेम्परेचर आहे ते घ्यायचेत आपल्याला. सो T1 - 1/T2 हा आहे तुमचा ओरिजिनल फॉर्म्युला. हे जर सॉल्व्ह करायला गेलो मित्रांनो, लॉग ऑफ K2/K1 हे तुम्हाला ऑलरेडी दिलंय, किती दिलंय, 1.3056 10⁻³ इनसाइड द ब्रॅकेट. तुम्ही जर चेक केलं 1/T1 किती आहे मित्रांनो, पहिलं टेम्परेचर पहा 300 आहे. सो 300 - 1/400 हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर तुमचं ह्याचा आन्सर येते लॉग ऑफ K2/K1 ह्याचा आन्सर येते 1.088. पण ह्याचा जर लॉग काढून टाकायचं म्हणलं तर इकडच्या नंबरचा अँटी लॉग बघावा लागतो, म्हणजेच हे तुम्हाला येणार आहे K2/K1 इज इक्वल टू 10⁻1.088. कारण अँटीलॉग बघणं म्हणजेच त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये नेणं. आणि ह्याचा जर 10चा 1 असतं तर ते 10 आलं असतं, परंतु 1.088 आहे, ह्याचा आन्सर येते 12.25. तुम्ही स्वतः पण काढून बघा, कॅल्क्युलेट करून बघा. आता तुमच्याकडे K2/K1 ची व्हॅल्यू आहे आणि तुम्हाला माहिती आहे T½ फर्स्ट अपॉन T½ सेकंड, ह्या दोघांचा रेशो जो असतो तो ह्याला मिळता जुळता आहे K2/K1, म्हणजे हे किती आहे 12.25. ऑलरेडी तुमच्याकडे T2 आहे, T½ तुमच्याकडे आहे, पहा हे पहा 900 मिनिट दिलंय. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 400 चा दिलेला आहे K2 चा, ठीक आहे. सो T½ 1/900 हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं, 900 ला तिकडे घेऊन जा, गुणाकार करा. जर गुणाकार केला तर तुम्हाला लक्षात येईल हे येते उत्तर 11,025. सॉल्व्ह करून बघा स्वतः आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की सर माझा आन्सर करेक्ट आलेलं आहे. 39. Which solvent from the following is used in order to avoid the creation of waste pollution of air? ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्रीचा युनिव्हर्सल सॉल्व्हंट वॉटर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही, हे सगळे ऑर्गॅनिक आहेत, त्यामुळे हे पोल्युटिंग आहेत. वॉटर इज द राईट आन्सर.
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे मित्रांनो हा. फॉर द सेल झिंक सॉलिड अँड Zn2 प्लस Ag. तर सगळ्यात अगोदर याची सेल रिएक्शन काय येते बघूया आपण. झिंक सॉलिड आहे, तो रिएक्ट होतोय Ag प्लस सोबत. सो आता झिंकचं ऑक्सिडेशन जर केलं तर Zn2 प्लस देतो, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे इथं टॉईस Ag करावं लागेल, कारण 2 इलेक्ट्रॉनची इथे इन्व्हॉल्वमेंट आहे. झिंक जर 2 इलेक्ट्रॉन देत असेल तर Ag न सुद्धा किती 2 इलेक्ट्रॉन घेतले पाहिजे. सो मेक इट ट्वाइस Ag सॉलिड. आता तुम्ही जर पाहिलं तर आयन्स इकडे झिंकचे आहेत, इकडे कोणाचे आहेत, सिल्वरचे आहेत. याच्यावरून लक्षात घ्या, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 प्लस डिक्रीजेस टू 0.1 म्हणते. आता आपल्याकडे नस्ट इक्वेशन काय, ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय n इंटू लॉग ऑफ काय घ्यायचंय, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन Zn2 प्लस डिवायडेड बाय रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन Ag प्लस रेज टू पॉवर 2. आता जर आपण हे जरी केलं तरी तुमच्या लक्षात घ्या, ई नॉट सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय n ची व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू. किती इलेक्ट्रॉन दिले गेलेले, 2 इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यात. सो डिवाइड बाय 2 इंटू लॉग ऑफ झिंकचं कॉन्सन्ट्रेशन कमी करा म्हणतं, डिक्रीजेस टू 0.1. बरं केलं. आता Ag प्लस ऑलरेडी किती आहे, 1 मोलार आहे. सो 1 चा स्क्वेअर 1च येईल मित्रांनो. आता हे जर विचार केला तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे लॉग ऑफ, आता हे 0.1 आहे म्हणजे किती आहे, -1. कारण हे काय येणार आहे, बार 1 मीन्स -1. आता जर तुम्ही ह्याला डिवाइड केलं तर हे किती येते ते पण बघू आपण. पहा, ई सेल इज इक्वल टू, हे मायनसला मायनस साइन ठेवतो, ई नॉट सेल मायनस ह्याला डिवाइड करून घेऊयात अगोदर. 0.0 बे दोन्ही 4, किती राहिले, 2 9 18. सो 2 9, तरी पण 1 राहतात, बेस 12. आणि लॉग याचा बार कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे काय, -1 आहे. सो दिस शुड बी इंटू -1. आता तुम्ही जर याचा विचार केला तर हे काय करते, हे -1 ह्या मायनसला प्लस बनवून टाकेल. त्यामुळे ई नॉट सेल प्लस 0.0296. तर तुम्ही विचार करा, ईएमएफ ऑफ सेल जर आपण कॉन्सन्ट्रेशन कमी केलं झिंकचं तर एवढ्याने काय व्हायला आहे, प्लस म्हणजे वाढत आहे, इनक्रीजेस. कोणत्या ऑप्शन मध्ये इनक्रीज आहे, सो इनक्रीजेस बाय 0.0296. इथं पण तुम्हाला दिलेलं आहे प्लसचा अर्थ इनक्रीजेस. ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन फॉर दॅट. 41 आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिएक्शन्स. तुम्ही जर बघितलं, क्लोरोबेन्झिन आहे, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रिएक्शन मित्रांनो, फिनॉल मधली रिएक्शन आहे. NaOH सोबत रिएक्ट केला, हा क्लोरोबेन्झिन NaOH, तुम्हाला इथं काय मिळणार आहे, फिनॉल. आणि या फिनॉलला ब्रोमिन वॉटर सोबत रिएक्ट केला तर हा देत असतो मित्रांनो 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल. सो 3 ठिकाणी ब्रोमिन आल्यामुळे 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल इज द राईट आन्सर फॉर दॅट. क्वेश्चन 42, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट करेक्ट. नॉटला हायलाइट करून ठेवतोय मी. नॉट करेक्ट रिगार्डिंग व्हॉइड्स इन द लॅटिस स्ट्रक्चर. लॅटिस स्ट्रक्चर मध्ये व्हॉइडच्या बाबतीत चुकीची स्टेटमेंट, नॉट करेक्ट अर्थ काय, चुकीची स्टेटमेंट कुठली आहे. सो 4 स्पेअर्स आर इन्व्हॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड. हे तर करेक्ट आहे मित्रांनो, म्हणून आपला हा ऑप्शन नसणार आहे. मग ऑप्शन क्रॉस करू आपण. द ऑक्टाहेड्रल व्हॉइड इज सराउंडेड बाय 6 स्पेअर्स. हे पण खरं आहे म्हणजे हा पण ऑप्शन नाहीये. There are 2 tetrahedral voids associated with each atom. प्रत्येक ॲटमला 2 टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतात. हे पण खरं आहे म्हणजे हे पण ऑप्शन नाही. मग आता राहिला कोणता, एकच. There is 1 octahedral void associated with 2 atoms. जे की चुकीचं आहे, म्हणून आपला ऑप्शन हा असेल, कारण आपल्याला नॉट वाला पाहिजे होता. करेक्ट ऑप्शन इज डी. आयडेंटिफाय पेअर ऑफ कॉम्प्लेक्सेस दॅट एक्झिबिट सॉल्वेट आयसोमेरिझम. सॉल्वेट म्हणजे वॉटर असणारा, आणि वॉटरने आत बाहेर केलं पाहिजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या. जो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे याच्या मध्ये आणि याच्या बाहेर वॉटरने उडी मारली पाहिजे. कुठं आहे हे, पहिल्या ऑप्शन मध्ये वॉटर 6 आहेत, इथं 5 आहेत, एक बाहेर गेला बघा. हेच आपलं उत्तर असणार आहे. तरी पण आपण तिन्ही ऑप्शन चेक करूयात. इथं तर अमोनिया आहे, विषयच नाही, सॉल्वेटचा प्रश्नच नाही. इथं अमोनिया आहे, हे पहा कोऑर्डिनेशन आयसोमर्स आहेत, हे पण नाही. इथं H2 आहे 5, पण इथं पण 5च आहे. सो काहीच चेंज नाही. सो हे पण नाही. ऑप्शन ए, जिथं की वॉटर मॉलिक्यूल कोऑर्डिनेशन टू बाहेर म्हणजे आयोनायझेशन स्पेअर मध्ये एंट्री करतात, ते एकच ऑप्शन आहे, ऑप्शन ए. आयडेंटिफाय द एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग सच दॅट लास्ट इलेक्ट्रॉन इज प्लेस्ड इन n-1d ऑर्बिटल. म्हणजे डी वाला शोधायचा आहे, आणि तो पण कोणता, n-1d मध्ये. कोण कोण आहे मित्रांनो n-1d ऑर्बिटल मध्ये जाणारा, तर याचं उत्तर आहे Ag, सिल्वर. आता
तुम्ही जर विचार केला आयडेंटिफाय द इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग सच दॅट द लास्ट इलेक्ट्रॉन इज प्लेस्ड इन n-1d ऑर्बिटल, द आन्सर इज सिल्वर. नेक्स्ट, which transition series includes elements cobalt and molybdenum रिस्पेक्टिव्हली. तुम्ही जर बघितलं कोबाल्ट पहिल्यामध्येच आहे बघा, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. सो कोबाल्ट इथं आला. आणि त्याच्यानंतर 4D मध्ये वाय, झर, नब, मो, टक, रु, र, पड, अग, कड. आता हे माझा शॉर्टकट आहे, न्यूमॉनिक्स आहे, ट्रिक्स आहे, जे की तुम्हाला सिरीज सहज लक्षात ठेवता येतात 3D आणि 4D. तर तुम्ही इथं बघू शकताय की मॉलिब्डेनम तुम्हाला इथं दिसतोय, कोबाल्ट इथं दिसतोय. सो 3D आणि 4D चा ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. रेट लॉ फॉर द रिएक्शन C2H6 ची रिएक्शन दिलेले आहे. इथं रेट लॉ एक्सप्रेशन पण दिलेलं आहे. व्हॉट इज द ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ दिस रिएक्शन. या रिएक्शनची ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी काय आहे, तर तुम्ही बघा इथं काही नाही म्हणजे एक आहे, आणि मॉलिक्युलरिटी मध्ये मॉलिक्यूल पण एक आहे. सो ऑर्डर 1 पाहिजे, मॉलिक्युलरिटी सुद्धा 1 पाहिजे. ऑर्डर 1, मॉलिक्युलरिटी 1 कुठं आहे पहा. ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी बोथ आर 1. ऑप्शन एच आपला करेक्ट असला पाहिजे, कारण इथं 2 आहे, कॅन्सल. इथं पण 2 आहे, कॅन्सल. इथं पण 2 आहे, कॅन्सल. सो ऑप्शन ए, जिथं दोन्ही पण तेच आहे. Find the mass of potassium chlorate required to liberate 5.6 dm³ of oxygen gas at STP. सगळ्यात अगोदर तर KClO3 चं डिकम्पोजिशन कसं होतं ते बघा. KClO3 ला जर हिट केलं मित्रांनो तर हा तयार करतो KCl, क्लोरेटचा पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन. पण रिएक्शन बॅलन्स आहे का, नाही. सो मेक इट बॅलन्स. आता हे ऑड नंबरला इवन करण्यासाठी ट्वाइस घेतलं, तर इथं पण ट्वाइस येईल. आता इथं 3 2 6 म्हणजे इथं थ्राइस येईल. आणि काय विचारलंय तर 5.6 dm³ ऑफ ऑक्सिजन तयार होत असताना KClO3 चं मास किती. आता आपल्याकडे ऑलरेडी स्टँडर्ड रिएक्शन आहे, मग ह्याचं मास काढूया अगोदर. हे किती आहे, 3 मोल्स ऑफ O2, म्हणजे हे किती झालं 3 × 1 मोल ऑफ O2 किती ऑक्युपाय करतो 22.4. तर हे किती झालं 67.2. ऑलरेडी 67.2 dm³ ला व्हॉट इज द मास ऑफ क्लोरेट, हे तुम्हाला 122.5 दिलंच होतं. 122.5 याला गुणिले 2 करा, तर हे किती येत आहे 245 येत आहे. सो लक्षात ठेवा 67 ला 245 आहे, इट मीन्स 67.2 ला 245 आहे मित्रांनो. आता कशाला काढायचं आहे, 67.2 ला एवढा आहे, 5.6 dm³ ऑक्सिजनला किती. तर हा जर गुणाकार तुम्ही सोडवला, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन, तुम्हाला एका टेबलमध्ये बऱ्याच गोष्टी भेटतील आणि याचं आन्सर काय येऊ शकतं तुम्ही स्वतः विचार करा. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की ह्या तिन्हीचा गुणाकार भागाकार काय येतो. तुमच्या उत्तराची मी वाट बघतोय, कमेंटमध्ये तुम्हाला मला आन्सर याचं द्यायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स एक्झिबिट डिक्रीज इन एंट्रॉपी. एंट्रॉपी कमी केव्हा होते, S2 इज लेस दॅन S1 असेल तर एंट्रॉपी कमी होते मित्रांनो. प्रॉडक्टची एंट्रॉपी कमी पाहिजे, म्हणजेच रँडमनेस कमी पाहिजे. हे पहा, आता इथं लिक्विड आहे, इथं लिक्विड आहे, पण इथं गॅस आहे, म्हणजे एंट्रॉपी वाढली. सो डेल्टा S इथं काय पॉझिटिव्ह वाढते. इथं H2 गॅस आहे, इथं ट्वाइस H गॅस दिलेला आहे. याचा अर्थ काय की इथं एंट्रॉपी परत वाढली. इथं 1 मोल आहे, इथं 2 मोल आहे. सो इथं सुद्धा डेल्टा S पॉझिटिव्ह आहे. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड आहे मित्रांनो, इथं CO2 गॅस आहे. सो इथं पण एंट्रॉपी पॉझिटिव्ह आहे. इथं H2 गॅस 2, O2 गॅस 1, 2 अधिक 1 3 आहे इथं, आणि इथं मात्र लिक्विड आहे. सो लिक्विडचा तर विषयच घेणार नाही आपण. याचा अर्थ एंट्रॉपी कमी झाली. डेल्टा S इथं निगेटिव्ह आहे, म्हणजे कमी होते. S2 - S1 चा डिफरन्स जर निगेटिव्ह आला तर एंट्रॉपी कमी होते. ऑप्शन डी इज द राईट आन्सर फॉर दिस वन. What is the wave number of the photon emitted during the transition from 5 to n is equal to 5 to n is equal to 2 in hydrogen atom. सो सिम्पलेस्ट फॉर्म्युला काय की तुम्हाला वेव्ह नंबर काढायचा मित्रांनो, तो फॉर्म्युला पाठच ठेवा 109677, जी की RH ची व्हॅल्यू आहे पर सेंटीमीटर घेताना. इनसाइड द ब्रॅकेट 1/n(f²- 1/ni². जर हे सॉल्व केलं आपण 109677 1/ फायनल कोण आहे 2, सो 2 चा स्क्वेअर घ्या, -1/ इनिशियल कोण आहे 5, सो
5चा स्क्वेअर घ्या. इफ यू सॉल्व ऑल दीज क्वांटिटीज 109677 इनसाइड द ब्रॅकेट 2चा स्क्वेअर आहे 4 मायनस 5चा स्क्वेअर आहे 25. हे सगळं जर सॉल्व केलं, आता तुमच्यासाठी हे खूप सोपं आहे. याचं पण आन्सर कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे. कोण कोण उत्तर देत आहे मी बघणार आहे आणि तुम्हाला पुढच्या पेपरला परत या सगळ्या गोष्टीची हेल्प होणार आहे मित्रांनो. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायला अजिबात विसरू नका. इफ पीएच ऑफ सोल्युशन चेंजेस फ्रॉम 4 to 5, ते काय म्हणतंय, पीएच अगोदर किती आहे 4, नंतर किती करा म्हणतंय 5. सो 1 2 सोल्युशनचा पीएच 4 वरून 5 वर गेला. देन द H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तर H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनचं काय होईल, वाढेल का कमी होईल ते ऑप्शन मध्ये दिलंय. सो पीएच इज इक्वल टू 4 असताना H प्लस काय असतं मित्रांनो 10 to the power of -4 असतं. आता पीएचच तुम्ही 5 केला तर H प्लस आयन किंवा H3O प्लस आयन काय झालं 10 to the power of -5 झालं. आता तुम्ही विचार करा या दोघांमध्ये जास्त कोण आहे, 10 to the power of -4 इज ग्रेटर दॅन 10 to the power of -5 बाय हाऊ मच, अँड इट इज 10 टाइम्स. सो 10 to the power of -4 10 to the power of -5 पेक्षा 10 पटीनं जास्त आहे. याचा अर्थ जर आपण pH 1 ने वाढवला तर कॉन्सन्ट्रेशन 10 ने कमी होतं. सो डिक्रीजेस बाय 10 टाइम्स. उत्तर काय आलं पाहिजे आपलं, डिक्रीजेस बाय 10 टाइम्स. कुठं आहे, ऑप्शन डी इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सो अशा पद्धतीने तुमच्या या 19 एप्रिल गेल्या वर्षीचा शिफ्ट 2चा पेपर मी तुम्हाला ॲनालिसिससाठी दिलाय. हा पेपर सोल्युशन मी मुद्दा म्हणून क्विक दिलेला आहे, कारण तुमची सुद्धा आता स्पीड जास्त पाहिजे. आता आपल्याला स्लो जाऊन चालणार नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या 20 एप्रिलच्या शिफ्ट 1च्या पेपरमध्ये. थँक्यू.